Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mridmay Joshi here. In today's spoken English session, let's continue to learn usage of prepositions. Good morning. मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण शब्दयोगी अव्ययांविषयी अजून काही गोष्टी शिकणार आहोत, अजून काही प्रकार शिकणार आहोत. लास्ट टाइम वी हॅड स्टडीड प्रिपोजिशन्स ऑफ टाईम अँड प्लेस. लेट्स स्टडी प्रिपोजिशन्स ऑफ डायरेक्शन्स म्हणजेच दिशादर्शक शब्दयोगी अव्यय अँड प्रिपोजिशन्स ऑफ कॉज CAUSE कॉज अँड पर्पज म्हणजेच हेतुवाचक शब्दयोगी अव्यय. नाव प्रिपोजिशन्स ऑफ what we say directions. Preposition of movement or direction tell us where म्हणजे थोडक्यात कुठे but usually indicate direction. Some prepositions of movement are to, at, towards TOWARDS, through 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 म्हणजे मधून, into, over, under, up, down, etc. Examples बघूयात. Before the competition, Jatin swam across the river and back to build up stamina. Across the river. He climbed up a tree. पुढचं उदाहरण आहे. He climbed up a tree to get over the wall and into the garden. या वाक्यात up, over, into ही सगळी दिशादर्शक शब्दयोगी अव्यय आहेत. प्रिपोजिशन्स ऑफ डायरेक्शन आहेत. आता आपण थ्रूचा वापर बघूया. ही रॅन थ्रू द स्ट्रीट्स शाउटिंग फॉर हिज सन. थ्रू म्हणजे मधून, रस्त्याच्या मधून किंवा गल्ल्यांच्या मधून तो ओरडत गेला. पुढचं उदाहरण आहे. अ फ्लाइंग सॉसर जस्ट फ्ल्यू ओव्हर द बिल्डिंग. ओव्हर OVER म्हणजे वरून. तर हे होते काही प्रिपोजिशन्स ऑफ डायरेक्शन. आता प्रिपोजिशन्स ऑफ कॉज अँड पर्पज CAUSE कॉज, पर्पज PURPOSE म्हणजे थोडक्यात हेतुवाचक शब्दयोगी अव्यय. When we use prepositions such as for, of, with, by, from, through. आता थ्रू इथेही आलाय THROUGH पण इथे माध्यमातून असा त्याचा उपयोग राहील. टू, ऑन अकाउंट ऑफ हा एकत्र आहे. प्रिपोजिशन्सच्या हे सगळे शब्द एकत्र वापरायचे असतात. ऑन अकाउंट ऑफ. तर हे जे आहेत ते इन सर्टन वेज दे डिनोट कॉज ऑर पर्पज. म्हणजे ही जी प्रिपोजिशन्स आहेत ते कुठला तरी हेतू दाखवतात, त्यामुळे त्यांना म्हणतात प्रिपोजिशन्स ऑफ कॉज अँड पर्पज. काही वाक्य बघूयात आपण. वी नीड टू स्टार्ट प्रिपरेशन्स फॉर द स्पोर्ट्स डे. स्पोर्ट्स डे करिता, त्यामुळे हा होतो प्रिपोजिशन ऑफ कॉज अँड पर्पज. पुढचं वाक्य आहे. ही वोंट सक्सीड विथ हार्डवर्क अलोन. विथ it is a preposition of cause and purpose. Next example is I need money for the rent. Even for is the preposition. Now let us look at how we can use through for denoting cause and purpose. The next sentence is their sales increased through effective marketing. आता इथं थ्रूचा वापर माध्यमातून असा झाला आहे, त्यामुळे इथे थ्रू कॉज अँड पर्पजचं प्रिपोजिशन आहे. तर थोडक्यात आज आपण प्रिपोजिशन्स ऑफ डायरेक्शन पाहिली.
प्रिपोजिशन्स ऑफ कॉज अँड पर्पज पाहिली. तर हे सगळे ही जी प्रिपोजिशन्स आहेत त्यांचा आपण वाक्यात उपयोग केला की मग आपल्याला त्यांचं युसेज कळतं. त्यामुळे आज मी ही काही उदाहरणं देखील वाक्य घेतलेली होती. आणि अजूनही माझं असं सजेशन राहील की तुम्ही जास्तीत जास्त प्रिपोजिशन्सची वाक्य करावीत. आपलं सेशन असतंच त्यासाठी. आणि मार्गदर्शकांकडनं त्यात काही सुधारणा असतील तर त्या सांगण्यात येतील. त्यामुळे दॅट इज ऑल फॉर टुडेज स्पोकन इंग्लिश सेशन. थँक्यू.